मुखे आळविला सोहम शब्दाचे नावे मुखे आळविला सोहम शब्दाचे अवतार कार्याला आलेल्या देवांना, अवतार कार्याला आलेले साधू संत ऋषी मुनी सज्जन आणि जन्माला आलेल्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा जो मार्ग आहे, हा मार्ग जर मिळाला तरच तुम्हाला गुथाडा उलगड. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्कंक. हे तुम्हाला जे मिळाले ना, हे इंद्राकडे नाही, हे चंद्राकडे समजलं जात नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदित ना. इंद्र म्हणला खरंच हा देव आहे का? त्याने जे पाऊस चालू केला, श्रीकृष्णाला गोवर्धन उचलावा लागला, दाखवावं लागलं त्याला. काय काय दाखवलं? मीच परब्रह्म आहे म्हणून दाखवावं लागलं. ब्रह्मदेवाने काय केलं? मृत करून दिली का? बरोबर का नाही? त्याला दाखवावं लागलं तर सगळं गुरण वासरून होऊन बसतात देव. आणि मृत्यू होते आले आपण एवढी सगळी सुरुवाती गोष्टी तो कोण आहे? हा तुका म्हणे नटधारी, काय अनंत ब्रह्मांडे उदरी असा हा. आणि मग अभिमान केला मला, मग शंका कुशंका गेली, मग संशय गेला. आणि मग त्यांना कळलो, काय कळलो? उघडे सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची. पण महाराज या परमार्थात माऊलींच्या काळात, तुकोबरायांच्या काळात, कृष्णाच्या काळात, रामाच्या काळात, सगळ्यांच्या काळात काही चांगले होते आणि काही वाईट होते. काही त्याला अनुमोदन देत होते आणि काही त्याची निंदा करत होते. काही लोक त्याला मान देत होते आणि काही लोक त्याला मान देत नव्हते. काही लोकांना हे आवडत होतं आणि काही लोकांना ते आवडत नव्हतं. ज्यांना आवडतं ते भाग्यवान, ज्यांना नाही आवडतं ते बी भाग्यवान. त्यांना काय आता म्हणायचं? आता गावाला बाजरी म्हणायची, आपल्या बाजरीला गहू म्हणायची. ज्यांना आवडतं ते बी भाग्यवान आणि ज्यांना नाही आवडत ते बी भाग्यवान म्हणायचं. आता काय करायचं? कसं सांगायचं? मग याला अनुमोदन द्या. बाबांना हे अपेक्षित होतं, काकांना हे एवढं अपेक्षित आहे. बाकीचा तुमचा तुम्ही काय करा माहितीये का? विचार करा. पण सगळ्यात महत्वाचा विषय आपला हा काय? कोणता विषय? वेळ मिळला डोळे झाका. आता एक आहे ना, प्रत्येकाने आपलं एक ते साईबाबा कसे म्हणायचे, सबका मालिक, असे बरेच प्रत्येकाची वाक्य आहेत. भिवू नकोस मी तुझ्या, अजून बरेच काय काय गणगणगणात बोलते. आपलं घोष वाक्य का? वेळ मिळेल तेव्हा डोळे झाका, वेळ मिळेल तेव्हा डोळे झाका, वेळ मिळेल तेव्हा डोळे झाका,
वेळ मिळेल तेव्हा डोळे झाका. आता हा? चिंतन काय करावं? दुसरं काय करायचं? बोलूया, बोलूया. नाही. डोळे झाका म्हणजे नुसते डोळे झाकायचे. डोळे झाकून नाटकं करू नका, चिंतन करायचे. अरे बघा लोक किती हुशार असतात बघा. नाही म्हणजे आम्ही जागतो डोळे आणि झाकतो डोळे. काय जमायचं बघा, डोळे झाकून आपल्याला आपल्या स्वतःवर लक्ष द्यायचं मला. नाव तर काय नाही. आणि त्या श्वासाबरोबर श्वासात काय का श्वासात नाम फिट बसवायचे. श्वासाने करा भजन. श्वासात नाम फिट बसवायचं. श्वासात नामाला फिट बसवायचं. कळलं का? श्वासात नामाला फिट बसवायचं. म्हणजे नाम आणि श्वास तंतोतंत चालला पाहिजे. तंतोतंत. रबर ताणला तुम्ही, तो कसा ताणतो? हळूहळू ताणतो ना, असा ताणतो. असं तिकडून जाईल. किती सोपं आहे लक्ष द्यायचं. सोपं आहे म्हणूनच करीनात मला वाटते लोक. सोपं आहे म्हणूनच करीनात. त्याला अवघडात शिरायची. माणसाची परिस्थिती कशी, सोपं सोडणार अवघडात शिरणार. पैसे देऊन गाचडे ऐकत गेला. पैसे देऊन गाचडे ऐकत गेला. पैसे देऊन आजार विकत गेला. आजार हे बघा बाहेर काय चाललंय. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आपलं सगळं उलट चाललंय. म्हणून आपल्याला लई सोपा मार्ग मिळालाय. आपल्याला फक्त लेकरू व्हायचे. लेकरू झालं की आई सगळं मला तिकडे लागते. काय टेन्शन घ्यायचं काय. आणि लई मोठं झालं की मग शाळेत जा, नाही ते शेतात जा, नाही तर गुरं वाळायला जा. आणि आपलं लेकरू झालं काय नाही आपल्याला. ऐकू सगळं. तू माये मी नाही करू. श्रीपाद बाबा तुला कसा मानायला सगळे म्हणतात. मला दोय बाबू असं प्रेम दिलं श्रीपाद बाबा. हो बरोबर. आपण जाणीव आहे, त्याची जाणकार आहे का आपल्यात, ते आहे का? आपण वाजूटी चालू आहे. मनात आलं पाहिजे ना. मला आपल्या आतमध्ये ते सारखं असलं पाहिजे. ते उलट जापा मला तेच श्रेष्ठ आहे. भक्ती प्रेम सुख मेलवी आणि का वाचेका पंडिता ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले तरी त्या दुर्लभ भक्ती प्रेम. अरे भक्ती करताना आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू, भक्ती करताना आपला झालेला काहीच्या बाह्य अवतार, भक्ती करताना आपलं झालेलं त्या स्वरूपाशी ऐक्य, भक्ती करताना आपल्याला पडलेला देहाचा विसर, भक्ती करताना आपल्याला लागलेला तो नामाचा छंद, आणि भक्ती करताना या सगळ्याचा विसर जर पडला आणि आपण त्याच्याशी एकरूप झालं. आनंदुरे आजी आनंदुरे. याच्याकरता काय व्हायला लागेल? आपल्याला दास व्हावं लागल. आणि माऊली म्हणतात किंबहुना केले, किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तने सिद्धी नेले, ये तेजे उरले. आता मी फक्त तुमचा दास. आता मी फक्त तुमचा. आता मी बाकी दुसरं काही नाही. आता मी फक्त तुमचा. आणि आपल्याला सगळ्यांना दास व्हायचे. एकदा दास होणं म्हणजे नेमकं काय? तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. तुमच्या दासीचा दास म्हणजे काकांचे जे दास आहेत त्या दासांचा आपण दास व्हायचे. तेव्हा आपल्याला मिळत. पण आपण काय झालं माहितीये का? कीर्तनकार महाराज. हो कीर्तनकार कोण आहे? कीर्तन कुणाचं असतं? कीर्तन कुणाचं आहे? आज कीर्तन कुणाचं आहे? आज कीर्तन कुणाचं आहे? बाबांनो कीर्तन देवाचं असते, कीर्तन माझं नसते. बापू माऊली कीर्तन कुणाचं असते? कुणाचं असते? देवाचं असते ना.
आज कीर्तन कोणाचं आहे? रेड्डी महाराजांचं. आज हे कीर्तन कोणाचं आहे? बापू महाराजांचं. बापू महाराजांचं कीर्तन करतो. पुढे जात नाही समाज. बोलताना कीर्तन नाही का महाराज? काय आपण बोलतोय? अरे कीर्तन देवाचं करायचंय आपल्याला. कीर्तन भजन देवाचं करायचंय, सेवा देवाची करायची. अरे आपण सेवक का होतो? त्याने आपल्याला दिलं सत्यनारायण घातलाय, बादल्या वाटायला दिलं, एवढं फक्त वाटायचं काम करायचं. बादली माझी तोंड पाहून वाढायचं काम नाही करायचं, सरळ चालायचं. आपली लायकी आपण वाढायची आणि दास होऊन जायचं. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी सद्गुरूचा दास, येणे साधनास आन काही, मला दुसरं काही कळत नाही, मला दुसरं काही येत नाही, आणि मला दुसरं काही विठोबा रघुमाई. आपण लय भाग्याचे आहोत, आपण लय भाग्याचे आहेत म्हणून कोणाला काय होऊ द्यायची नाही. आपण लय भाग्याचे आहेत म्हणून कोणाला काय होऊ द्यायची नाही. जय अंगी मोठे पण तया यातना कधी. हा पहिले दुसरीला काय असतं माहितीये का? खायला बी असते, शाळेत मजा बी असते, खेळायला बी असते, उड्या मारायला असते, पडलं तरी काय होत नाही, लागत नाही. आणि जरी शिवी दिली कोणाला बायला जरी चुकलं तरी बाई मारित नाही. पण 8वी 9वी 10वी मध्ये जर चुकलं तर रट्टा बसतो. हे आपल्याला सोपं आहे, आपण भाग्यवान आहोत. लेकरू आहे तर काय नाही, पण जरा पुढे जरा जबाबदारी आली की मग तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी विवेकाने झाल्या पाहिजेत. महाराज या गोष्टीच हे करा, तुम्ही आम्ही भाग्यवान जरूर आहोत. तुम्ही आम्ही नक्कीच भाग्यवान आहोत, यात शंकाच नाही. मला कुणाबद्दलही शंका नाही. सगळे आपण भाग्यवानच आहोत. पण काय झाले माहितीये का? आपण इथे नको त्या गोष्टींचा विचार जास्त डोक्याला नको केलं नाही. ज्या गोष्टींचा विचार करायचा आहे त्याचा विचार करत नाही, आणि ज्या गोष्टीचा विचार नको त्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय एक एक पाऊल टाकताना आपला विचार असला पाहिजे. मी जो हा पाऊल टाकतोय हा बरोबर आहे, मी जे आता तोंडाने बोलतो हे बरोबर आहे का? मी जे आता हे कर्म करतो हे योग्य का अयोग्य? मी जे आता हे करतोय हे पुण्याचं का पापाचं? मी जे आता करतोय हे चांगलं का वाईट? कळलंय मला, आपल्याला मिळलंय चांगलं मिळलंय, पण त्याला नीट वळवायचं, नीट कळून घ्यायचंय, नीट पाचवायचंय, आणि शेवटपर्यंत शांत विवेकावर राहायचंय. वरून वरून विवेकावर नाही. वरून वरून ते काय म्हणतात, अतिनम्रता धूर्त लक्षणम. ते मी नाही सांगत, त्यांनी सांगितलं अतिनम्रता धूर्त लक्षणम. वरी वरी चांगली तरी आत नाही. त्याला संतांचं वाक्य आहे, माझं नाही. अतिनम्रता धूर्त लक्षणम. गोड बोलणारे अति गा असं निवृत्ती मला सांगतात. मी सांगत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला हा विषय घ्यायचा नाही. सगळ्यांनी आपल्याला एका शाळेत, एका रेषेत, एका तत्वात, एका या मंदिरामध्ये सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भी भुला है मंदिर हमारा. आपलं मंदिर आहे. आपल्याला या ठिकाणी येऊन चपात्या करायच्या नाहीत महाराज. या ठिकाणी येऊन आपल्याला आनंद लुटायचा. या ठिकाणी येऊन आपल्याला
त्यांच्या उपकारातून ऋणी व्हायचं. या ठिकाणी येऊन आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे ऐच्छिक पद्धतीने जमेल तसं द्या. आग्रह नाही मला. मी तर आतापर्यंत कुणाला मागितलं नाही. मला लय लोकांनी म्हणले मामा तुम्ही मागत का नाही. माझी मागायची इच्छाच नाही. पावती पुस्तक घेऊन गेलो ना, पावती पुस्तक पिशवीत असते पण तसाच मागा घेतो. मला मागूशीच वाटत नाही. काय मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, देवकर बाबांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी सांगितलं मामा आपल्याला मंदिरात करताना काय मागावं. आता आपण गेलो की त्यांचंच रडगाणं ऐकायला, आपण गेलो की त्यांचंच रडगाणं ऐकायचं. कशी काय पावती पुस्तक त्यांच्या समोर ठेवायचं त्यांना कळत नाही. बरोबर लोक बी काय पाहिजे मला 4,000 रुपयाची साडी घेतात आणि पावती 25 रुपयाची पाहिजे. लोक बी लय विचित्र बाबा, लय खराब. आता ते बोलण्यासारखा विषय नाही. मला टायमिंग झालेला आहे. टायमिंग झालाय ना, म्हणजे झालाय का नाही झालाय? माझा झालाय ना. तर आपल्याला काही त्याच्याशी नाही. आपण एका रस्त्याने एकच आमचा धर्म आणि एकच आमची जात, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना जसं माऊलींनी एवढ्यांना एकत्र आणलं एका रस्त्याने चालवलं तसं काकांनी तुम्हाला आम्हाला एका रस्त्याने चालवले. काय नाही बाकीचा विषय नाही यायचा. आपला या नामाचा रस्ता बरा आणि आपण बरोबर. जे जसं जेवढं ज्याला करता येईल तेवढं त्यांनी करायचं, प्रामाणिकपणे करायचं. जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आणि या पद्धतीने असं चालायचं. आणि एक सांगायचा विषय राहून गेला, आपल्या या मंदिराचं काम खूप राहिलेलं आहे. मला आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जसं जमल तसं महाराज प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला महिन्याकाठी जवळजवळ 30,000, 25,000, 40,000, 20,000 नाही म्हणलं तरी 10-15,000 रुपये खर्च होतो आपल्याला घरी. संसार कधीच पूर्ण होत नाही. आतापर्यंत कुणाचा पूर्ण झाला? आतापर्यंत कुणाचा पूर्ण झाला? एक घर झालं, 2 घर झाले, 3 घर झाले, त्याची इच्छा वाढली. एक गाडी, 2 गाड्या, 3 गाड्या, 1 एकर, 10 एकर, 20 एकर. ते म्हणते येऊ दे त्याचं काय पूर्ण होत नाही. परमात्मा एकदा आपला कळत झाला की आपण पूर्ण झालो. मग त्याच्याकरता आपल्याला जे काही थोडंफार लागेल अगदी शुद्ध अंत करणारे आपले अण्णा आहेत, काका आहेत, कोणाला तरी आपल्या त्या देवकर भाऊ आहेत. त्यांना सांगायचं भाऊ माझ्याच्याने अशी इच्छा आहे. घेताना द्या. ऐका देण्यामध्ये काय आहे सांगतो तुम्हाला. देण्यामध्ये आपण जे देतो ते पुण्य अंतःकरणाने दिलं तर आपल्याला फळ मिळतं. आपण त्याचा विचार करायचा नाही. मला त्यांनी काय का चिडिया चोच भरी ले गई, चिडिया चोच भरी ले गई. चिमणी नदीतून चोचीत पाणी घेऊन गेली. नदीला काय फरक पडतो? चिड़िया चोच भरी ले गई, घटियो न नदी को नीर. दान दिए धन ना घटे, कहे गए दास कधी. काय म्हणते आज? तुम्ही थोडं जर का आपल्या संसारातलं जर दान दिलं तर कमी पडत नाही, उलट देव त्याच्या 10 पट तुम्हाला देतो. मी मागाशी 2-4 महिन्यांना बोललो, तुम्ही ज्याच्या पाठीमाग पळता ते पुढं पळत. आम्ही ज्याच्या पाठीमाग पळतो ते पुढं पळतो आणि आपण ज्याला दूर लोटतो तुम्ही धनाच्या पाठीमाग पळता, आपण त्याचा जर त्याग केला ते ऐकतो येत. कारण का तुम्ही त्याला घेणार नाही, त्याला माहिती आहे म्हणून तो ऐकतो देतो. तो लय हुशार, लय सगळ्या गोष्टी. मला सांगायचा एवढा विषय आहे की दान दिल्याने कमी होत नाही. आपल्या या मंदिरासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे भरपूर काहीतरी मदत करावी अशी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती. तिकडून इंटिमेशन यायला लागले, लोक वाकडे तिकडे चाळे करायला लागले. मला माझा टाइम जास्त झाला त्यामुळं मी आता माफ करा बाबा तुम्हाला सगळ्यांना. काय होतं माहितीये का, हा बघलं तर काय किती कवर बी सोडलं. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बसायची तयारी आहे. आज मी 10 वाजेपर्यंत बरं चालतं. तुम्ही एवढे आनंदित झाला आज. मला तुमच्या या आनंदाने, तुमच्या या आशीर्वादामुळे मी बोललोय
हे बोललो कोणामुळे बोललो माहिती का? तुमचे आशीर्वाद असले तरच वक्ता बोलू शकतो. तुमचे जर आशीर्वाद नसले तर वक्ता बोलू शकत नाही. हे वर्मय त्या सभेचं, या व्यासपीठाचं. तुमची कृपा झाली की माणूस हे माझं चांगलं येतं. वासराने जेवढं टुसण्यावर तेवढं तुला आहे, पानाच्या असते तू तसाच विषय. तुम्ही अंतकरणापासून जेवढं मला म्हणता ना तेवढं त्यातून चांगलं येतं. हे कीर्तन माझं नाही, हे कीर्तन तुम्ही केले. तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणून माझ्या मुखातून आलं. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानदेव माने गुरुचा विदास. ज्ञानदेव माने गुरुचा विदास. ज्ञानदेव माने गुरुचा विदास. ज्ञानदेव
असेल तुम्ही बाबा तुमचं लेकरू आहे. तिथं होऊ शकतं काहीतरी शब्द वाटणं तिकडं जाऊ शकतो. आता रेडीमेड शब्दाचं दुकान आहे म्हणलं कोणता ना कोणता शब्द आपल्याला वाचणारच नाही. वाचणार नाही. एखाद्या प्रमाणे आपल्याला जर काही लागलं किंवा लय झोंबलं असं नसते मला. साधू संतांची प्रमाणे औषधच नसते मला. साधू संतांची औषधच असतील त्यांची किती आहेत ना बाबा तुम्हाला सांगायचे. बाबांची कीर्तन ऐकायच्या सरा 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 अंगाव काठी यायच्या. ताकद त्यांनाच किंमत आहे हो. या मुळमुळीला काय किंमत आहे तेव्हा? मुळमुळी त्याला काय किंमत आहे? बाबा नुसतं कीर्तन सांगायला लागले की 7-8 10-15 वेळा नुसतं अंगावर सर 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 काठी यायची. त्याला ताकद आहे, पावर येते. पावर आपली आपल्याला हे करायची. आलं का लक्षात? मग आता माझं काय चुकलं असेल क्षमा असेल, जे योग्य असेल त्याचा विचार करा. आणि झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, बाळकृष्ण काका, पांडुरंग परमात्मा, सर्व संत, नाथ साहेब. आता काय असतं माहिती का, वेळच मिळत नाही तर काय काय बोलवं, कसं काय बोलवं. सगळ्यांचे आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी सद्गुरु श्रीपाद बाबा, सद्गुरु रामदास बाबा काकांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय 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 झाले समाधान तुमचे
Oh,